नमस्कार मंडळी, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर काहीतरी खमंग कुरकुरीत खाण्याची इच्छा होते। बाहेरून आणलेल्या पदार्थामध्ये कोणतं तेल वापरलं जातं ते तेल तब्येतीसाठी सुरक्षित आहे की नाही याची कल्पना नसते। पावसाळ्यात चहाबरोबर खाण्यासाठी किंवा नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही खमंग ही मुगाची डाळ बनवू शकता। हल्दीराम, पार्ले अशा अनेक ब्रँड्समध्ये मूग डाळीचे लहान लहान किंवा मोठे स्नॅक्स पाकिट्स भेटतात आणि आपल्याला माहिती आहे की त्या पाकिटमध्ये पदार्थाचं प्रमाण किती असतं। तर आज आपण अगदी मार्केटमध्ये जशी मुगाची डाळ भेटते सेम त्याच पद्धतीची खमंग आणि कुरकुरीत ही डाळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही कुरकुरीत नमकीन मुगाची डाळ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून मोठ्या आकाराची बिना साल्टेची मुगाची डाळ घेतलेली आहे। शक्यतो ही नमकीन डाळ बनवण्यासाठी जी मोठ्या आकाराची मुगाची डाळ भेटते तीच इथे वापरायची आहे। ही नमकीन मुगाची डाळ बनवायला जास्त काही वेळ लागत नाही। अवघ्या 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण ही कुरकुरीत खमंग अगदी मार्केट सारख्या चवीची आपण ही डाळ घरच्या घरी बनवू शकतो। आता ही डाळ मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे रगडून जोपर्यंत याच्यातलं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही डाळ मस्तपैकी अशी धुवून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता आता ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। या डाळीत थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून ही डाळ साधारण 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायची आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रात्रभर देखील ही डाळ भिजत ठेवू शकता, पण आता सध्या मी ही डाळ फक्त 4 तासांसाठी भिजण्यास ठेवून देणार आहे। आता ही डाळ भिजून साधारण 4 तास झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता ही डाळ मस्तपैकी अशी भिजली देखील आहे आणि फुगली देखील आहे। आता ही डाळ नखाने दाबली तर तिचे तुकडे होत आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे। आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि ही डाळ पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये टाकून ठेवायची, जेणेकरून काय होतं याच्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल। शक्यतो या डाळीमध्ये पाणी राहता कामा नये। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही डाळ या चाळणीवरच ठेवून द्यायची आहे, जेणेकरून याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल। आता ही डाळ फॅन खाली अर्ध्या तासासाठी सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता ही डाळ स्वच्छ सुती रुमालावर मी टाकलेली आहे। एखाद्या सुती कपड्याने किंवा कॉटनच्या रुमालाने ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची, म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे। आणि सर्व डाळ पुसून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी ही डाळ फॅन खाली सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे। अर्ध्या तासासाठी ही डाळ मी फॅन खाली सुकण्यासाठी ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता ही डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे, यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, ही डाळ अजिबात उन्हामध्ये वाळण्यास ठेवायची नाही। इकडे गॅसवर तेल मध्यम असं गरम करून घेतलेलं आहे आणि डाळीचा एखादा दाणा या तेलामध्ये टाकून पाहायचा। तर पहा डाळ वरती तरंगून आलेली आहे, तर आपलं तेल इथे परफेक्ट असं तापलेलं आहे। आता ही सर्व डाळ मस्तपैकी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची। तर ही तळण्यासाठी इथे मी स्ट्रेनर घेतलेला आहे आणि साधारण अर्धी वाटी इथे मी डाळ या स्ट्रेनरमध्ये टाकलेली आहे। अशाच प्रकारे ही डाळ तळून घ्यायची आणि ही डाळ तळताना शक्यतो चमच्याने हलवत राहायचं, जेणेकरून काय होतं ही डाळ एकसारखी अशी तळली जाते। तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता ही डाळ मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत अशी तळून घ्यायची आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा या डाळीचा अजिबात रंग बदलू द्यायचा नाही। आता ही डाळ मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी मी तळून घेतलेली आहे। आता ही डाळ मध्यम आचेवर मी कुरकुरीत होईपर्यंत चांगली तळून घेतलेली आहे। या डाळीचा तुम्ही आवाज ऐका, अशा पद्धतीचा जर आवाज आला तर समजायचं की आपली डाळ एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। आणि तेलातून बाहेर काढताना हिचं तेल चांगलं निथळून घ्यायचं। आता ही डाळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एखाद्या पेपरवर देखील ही डाळ काढून घेऊ शकता। सारख्याच पद्धतीने उर्वरित डाळ देखील मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। आता दुसरी बॅच देखील आपली तळून रेडी आहे। आता ही देखील कुरकुरीत अशी तळली गेलेली आहे आणि डाळ गार झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि तुम्हाला जर ही डाळ थोडीशी तिखट करायची असेल तर यामध्ये तुम्ही तिखट पावडर देखील ॲड करू शकता। आता हे मीठ या डाळीला व्यवस्थित लावून घ्यायचं। तर तयार आहे अगदी मार्केटमध्ये जशी नमकीन मुगाची डाळ भेटते त्याच पद्धतीची खमंग व कुरकुरीत ही मुगाची डाळ। ही डाळ तुम्ही हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा इच्छा होईल खायची तेव्हा तुम्ही खाऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।